नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आशू हा घरी येतो. घराचे दरवाजे उघडेच असतात आणि आशू आता इकडे तिकडे बघू लागतो. घरात कोणीही नसते आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की घराचे दरवाजे उघडे आणि कोणी नाहीये. आशू आता आवाज देतो, अरे कोणी आहे का? आणि तेवढ्यात घरातली लाईट बंद झालेली असते. आशू आता इकडे तिकडे बघू लागतो आणि पुन्हा आता एकदम लाईट येते. आशू म्हणतो की कदाचित फेज गेली असेल एखाद्या वेळेस. पुन्हा लाईट जाते. डोक्याला हात लावत आता आशू म्हणतो की शिवा, मला माहिती आहे हे सगळं तूच करतेस. आणि पुन्हा आता लाईट येते. तर आता आशू म्हणतो, शिवा कुठे आहेस तू? मला माहिती आहे, मी आता आईस्क्रीम फ्रीजमध्ये ठेवतो. आणि तुला काय वाटलं की आशू घाबरेल म्हणून तू लाईट बंद चालू करते ना, असा स्वतःशीच आता आशू बोलतो. आणि तेवढ्यात आता आशू बाहेर येतो तर लाईट पुन्हा गेलेली असते. आशू म्हणतो, शिवा आता बस झालं बरं का, मी नाही घाबरत. तर एवढ्यात आता भूताचा आवाज काढत आता शिवा तो आवाज काढते. तर आता आशू जाम घाबरतो. आशू घाबरतच म्हणतो, मी घाबरत नाही बरं का. आणि लगेच आशूचा धक्का शेजारी लॅम्पला लागतो. खडबडून घाबरतच आशू आता तो लॅम्प पुन्हा आपल्या हातात धरतो. आशू म्हणतो की शिवा, अगं तुला एवढा चांगला नवरा आहे, तो तुला प्रेमाने खायला आईस्क्रीम घेऊन आलाय आणि तू त्याला का घाबरवतेस असे? आणि लगेच आता आशू पुढे पुढे जात म्हणतो की शिवा, संपदा, तुम्ही माझी मज्जा थट्टा मस्करी करतात मला माहिती. हळूच पाठीमागे भूताच्या आकाराची पिशवी घालून पुन्हा आवाज काढत आता शिवाला घाबरवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि आता पुन्हा आशू पाठीमागे जाऊ लागतो. आशू म्हणतो, हे बघ, आता आपण लपाछपी नंतर खेळूयात बरं का. अंगावर घोंगटं घालून आता शिवा आशूच्या पाठीमागे लपलेली असते. आणि आशू म्हणतो, कळतंय का तुला पटकन? शिवा आता पाठीमागे सोप्याच्या पाठीमागे लपते आणि आवाज काढते. आशू आता जाम घाबरतो. आशू पाठीमागे बघतो पण तिथे कोणीच नसतं. आणि लगेच आता बोट करत आता आशू म्हणतो की त्या सोप्याच्या पाठीमागे कोण आहे? आणि तेवढ्यात आता शिवा ही घोंगटं घालून पळू लागते. आशू म्हणतो, थांब शिवा. शिवा आता वर जाते आणि आशू शिवाला धरतो आणि म्हणतो की आता घाबरव ना मला. पण घरचे कुठे गेले शिवा? शिवा म्हणते की त्या कुसुम मावशी आहे ना, त्या खूप आजारी आहेत म्हणून ते घरचे सगळे त्यांच्याकडे गेलेत. आशू म्हणतो, काही सिरियस आहे का? शिवा म्हणते की काका म्हणाले काही लागलं तर फोन करतो म्हणून. त्यानंतर आता आशू म्हणतो की शिवा, मला एक सांग ना, हे तू काय केलंयस? तर हसतच शिवा म्हणते की मज्जा. हसतच आता आशू म्हणतो की तूही घरात होती आणि मी येणार होतो, तुला माहिती होतं, मग तू दुसरी सुद्धा मज्जा करू शकत होती, ही असली मज्जा. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की मला आईस्क्रीम दे आशू. आशू म्हणतो की नाही मिळणार. आशू म्हणतो की तू आता इथेच थांब, मी खाली जातो. शिवा म्हणते की अरे आशू, तुला भीती वाटेल ना. आशू म्हणतो की नाही, तू इथेच थांब, मला भीती नाही वाटत. आशू आता खाली जातो. शिवा आता विचार करते की आशू, मला तू नेहमी म्हणतोयस ना शिवा रोमॅन्टिक वागत नाही, तर बघ आता मी काय करते ते. आणि लगेच आता शिवा विचार करते की जस्ट रोमॅन्टिक, तू बघच आता. आणि आता शिवा तिचा मोबाईल घेऊन त्या अंधारात आता टेरेसवर मोबाईलचा लाईट ऑन करते. इकडे आता आशू हा खाली येतो. फ्रीजमधून 2 ग्लास घेतो आणि बॉटल घेतो. आशूने आता चकना देखील घेतलेला असतो. पटकन आशूच्या डोक्यात आता अजून एक विचार येतो आणि आशू आता कढई घेऊन ती गॅसवर ठेवतो. गॅस पेटवतो. गॅसमध्ये आता पेटवल्यानंतर आता कढईत तेल टाकतो. आता मॅगीचं पॉकेटसुद्धा आशूने घेतलेलं असतं आणि मस्तपैकी आता आशूने सॉसची बाटली आणि मॅगी तयार केलेली असते. आणि इकडे आता शिवानी टेरेसवर सगळं फुलांनी तो सगळा टेरेस सजवलेला असतो. इकडे आता माई आजी आणि वंदना तिच्या घरामध्ये काळजीत पडलेली असते. दोघीही आता चंदन आणि दिव्या येण्याची वाट बघत असते काळजीने. आता माई आजी म्हणते, वंदे, तू चंदनला फोन केला होता ना? वंदना म्हणते, हो, अगोदर तर चंदनने उचललाच नाही, पण नंतर म्हणाले की काळजी करू नका, मी येतोय म्हणून. आणि लगेच आता माई आजी हात करत म्हणते, ते बघ आले ते चंदन आणि दिव्या तिथे येतात. तेव्हा आता माई आजी म्हणते की कुठे गेले होते? दिव्या म्हणते की मला बरं वाटत नव्हतं ना, म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. माई आजी म्हणते की अरे चंदन, किती वाजले, किती वाट बघायला लावणार तुम्ही? दिव्या म्हणते की एवढं काय झालं माई आजी, थोडासा तर उशीर झालाय. तेव्हा आता लगेच माई आजी म्हणते की दिव्या, थोडा काय, सकाळी 9 वाजता गेले तुम्ही. माई आजी म्हणते, बघितलं का, रात्रीचे 11:30 वाजले. दिव्या म्हणते, हो बरोबर ना, आम्ही शॉपिंग केली, सिनेमा बघितला, आईस्क्रीम खाल्ली, एवढं सगळं करायला वेळ तर जाणारच ना. माई आजी म्हणते की म्हणजे समजे पैसे आत्ताच तुम्ही उडून टाकलेले दिसतात तर.
माई आजी म्हणते की दिव्या, अगं तू काय करतेस, तुला कळतंय का? वंदना म्हणते दिव्या, तू केवढं सामान घेतलं आणि किती पैसे उडवलेस? वंदना म्हणते की चंदन फक्त एकटा कमवतोय, तुला कळत नाहीये का दिव्या? दिव्या म्हणते की आई, आल्याबरोबर लगेच लेक्चर द्यायला सुरुवात करू नकोस, अगोदरच माझ्या आयुष्यात ना खूप टेन्शन आहे, कशाला आता माझा मूड हाफ करतेस? वंदनाला आता धक्का बसलेला असतो. चंदन म्हणतो त्याचं काय आहे ना, घरात बसू बसू दिव्याच्या डोक्यात सारख्या त्याच गोष्टी येत होत्या. त्यासाठी तिचं मन रमावं म्हणून मी तिला बाहेर घेऊन गेलो होतो. आणि बाहेर गेल्यानंतर ती जरा रिलॅक्ससुद्धा झाली आणि तिच्या डोक्यातील विचारसुद्धा गेले असे चंदन बोलतो. माई आजी म्हणते दिव्या, तू खूप नशीबवान आहे, कारण तुला चंदनसारखा नवरा मिळाला. तर आता माई आजी म्हणते की बरं जाऊ द्या आता. तर वंदना म्हणते चला आता खाऊन घ्या. तेव्हा आता माई आजी म्हणते की अगं वंदे, ते बाहेरून आले म्हणजे ते खाऊन आले असतील. लगेच आता दिव्या म्हणते एकदम करेक्ट, आणि बघा आता मी काय आणलंय ते, असे म्हणत दिव्याने केलेली शॉपिंग आता दिव्या त्यांना दाखवू लागते. वंदना म्हणते की अरे बापरे, हे तर खूप महाग असतील. चंदनच्या आता मनात काळजी लागून राहिलेली असते. आणि इकडे आता आशूने सगळं काही आता तयार केलेलं असतं आणि बिअरची बाटली घेऊन 2 ग्लास घेऊन आता आशू ते सगळे पदार्थ म्हणजे बनवलेले पदार्थ घेऊन आता वर टेरेसवर येतो. आणि लगेच आता आशू म्हणतो की सरप्राईजेस मिसेस शिवा. तर शिवाने सुद्धा आशूला सगळ्यात मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि सगळा टेरेस एकदम दीपमाळांनी सजवलेला असतो. आपण एखाद्या हॉटेलमध्ये आल्याचो आता आशूला भास होतो. आणि आशू ते सगळं खाली ठेवत म्हणतो की शिवा, तू तर सरप्राईजच दिलं मला आणि आपण एखाद्या हॉटेलमध्ये असल्याचा मला भास होतोय. शिवा देखील आता खुश झालेली असते. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो हे बघ मी काय बनवलं. तर आता शिवा म्हणते की थांब मी अगोदर टेस्ट करते. आशू म्हणतो तसं नाही, अगोदर वाईन प्यायची. शिवा म्हणते की प्लीज आशू मला नको वाईन. तर आशू म्हणतो ये नाही म्हणायचं नाही बरं का. आणि आशू म्हणतो ये नको काय नको. आणि लगेच आता वाईनचे 2 ग्लास आशूने भरवलेले असतात. 1 ग्लास आता आशू शिवाला देतो. आणि तेवढ्यात आता शिवा एक वाईनचा पेक घेते आणि शिवाला ते खूप आंबट लागतं. आणि पटकन आता आशू म्हणतो की मग आता हा पदार्थ खा. आणि लगेच आता आशू शिवाकडे बघतो तर शिवा आता चिकन फ्राय खाऊ लागते. आणि शिवा म्हणते हे कमाल आहे बरं का. आशू एकटक नजरेने शिवाकडे बघू लागतो. तेव्हा आता शिवा म्हणते हे काय बघतोयस. तर आशू म्हणतो की तूच किती सुंदर दिसतेस ते बघतोय. म्हणते की मी तर आवरलंही नाही, भूतासारखी दिसत असेल. आशू म्हणतो नाही, भूतात सारखी सुंदर दिसते. आणि आता पटकन शिवा तो वाईनचा पेक घेते आणि लगेच आता आशू शिवासाठी दुसरा वाईनचा पेक भरतो. आणि आता तो पेक भरताच एका नॉनस्टॉप घोटात शिवाने तो सगळा पेक घेतलेला असतो. आशू आता डोक्याला हात लावतो पटकन. शिवा आता तिसरा पेक भरवते आणि तीही पिते. आशू आता विचार करतो की आता काही खरं नाही. शिवाने आता एकावर एक 3 पेक पिलेले असतात. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की दे इकडे तुझा ग्लास. आशूला शिवा पेक भरवते आणि स्वतःचा पेक भरवून आता सगळी वाईनची बाटली आता संपलेली असते. आणि त्यानंतर आता शिवा उठून उभा राहते. शिवाचे झोकांटे जाऊ लागतात. तेव्हा आता आशू म्हणतो की शिवा हे बघ असा बॅलन्स धरायचा. आणि आशू हात पुढे करतो आणि पटकन झोकांटा जात आता शिवा आशूच्या मिठीत येते. तर आशू आणि शिवा एकमेकांकडे बघू लागतात. आणि लगेच आता शिवा म्हणते 1 मिनिट आशू, अरे आपण एकदा एवढी दारू पिलो होतो आणि सायकलवरून प्रवास करत होतो, त्यावेळेस मी सायकल चालवत होते बरं का. तर आशू म्हणतो नाही नाही मी. आणि पटकन आता सायकल चालवण्याची ॲक्टिंग करत शिवा म्हणते की आशू तू माझ्या पाठीमागे बस, आता मी सायकल चालवते. आशू आता पाठीमागे बसल्याची ॲक्टिंग करतो आणि शिवा आता सायकल चालवण्याची ॲक्टिंग करू लागते. शिवाचे झोकांटे जाऊ लागतात. आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा आपण घरात जाऊन बोलायचं का. पटकन आता गुडघ्यावर बसत शिवा म्हणते की आशुतोष देसाई उर्फ छकुल्या आय लव्ह यू. तर आता आशू खुश होतो. गुडघ्यावर बसत आशू सुद्धा आता म्हणतो की शिवा देसाई उर्फ शिवा आय लव्ह यू टू यू. आणि ते ऐकताच आता शिवा देखील खूप खुश होते. दोघेही आता हसू लागतात. आणि त्यानंतर आता शिवा आशूला म्हणते की आशू तू उठ. शिवा उठते, आशूही उठतो. आता शिवा म्हणते की आशू तुम्हाला तो डान्स शिकवायचा, आता तो कपल डान्स असतो ना. तर आशू म्हणतो की अच्छा. आणि पटकन आता आशू आणि शिवा एकमेकांच्या मिठीत येऊन कपल डान्स करू लागतात. आता आशू ॲक्टिंग करतो आणि म्हणतो म्युझिक लावतो. दोघेही आता एकमेकांच्या मिठीत
नाचत असतात. आणि आता शिवाला व्यवस्थित कपल डान्स करता येत नसतो. त्यानंतर आता शिवा म्हणते की हे बघ, आमच्या वस्तीत गणपतीच्या मिरवणुकीत, तर आता आशू म्हणतो आमच्या वस्तीत, तर आता शिवा म्हणते अरे तो सुद्धा आमच्याच वस्तीतला आहे आणि त्या मिरवणुकीत जसा डान्स करतो ना तसा आपण आता डान्स करूयात. आणि आता आशू म्हणतो की आपण तो डान्स करूयात. शिवा म्हणते की मी आता तो डान्स लावते आणि मोबाईल घेत शिवा आता तो डान्सचं गाणं लावते. आणि आता त्या भन्नाट गाण्यावरती आशू आणि शिवा जोरजोराने डान्स करत नाचू लागतात. आता शिवा खुर्चीवरती उभा राहून डान्स करू लागते. शिवा म्हणते आशू मी पडले. पटकन आता आशू हा शिवाला धरतो, शिवाला उचलून घेतो आणि खाली ठेवतो. आणि आता शिवा ही आशूच्या मिठीत आलेली असते. शिवाला झोप लागलेली असते. आशू एकटाच बडबडत असतो, शिवा तू सगळ्यांना जीव लावलं, तू आई आणि वडिलांना जीव लावलं, तुझ्या आईवडिलांना तू किती जीव लावलंस त्याचप्रमाणे भाऊंना सुद्धा तू जीव लावलंस. आशू आता झोपलेली असते. आणि लगेच आता आशू हा शिवाकडे बघतो, तर आता शिवा झोपलेली असते. आशू म्हणतो हे काय शिवा झोपली, आता हिची झोपण्याची आपण व्यवस्था करूयात. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सीताई, उर्मिला, लक्ष्मण हे घरी येतात, सोफ्यावर बसलेले असतात. आणि तेवढ्यात आता गुड मॉर्निंग असे करत चहा घेऊन संपदा तिथे आलेली असते. संपदा म्हणते की आई तुझं डोकं दुखत असेल ना, चहा घे बरं. संपदा आता उर्मिलाला चहा देते. आणि तेवढ्यात आता कीर्ती आणि सुहास देखील तिथे आलेले असतात. आणि लगेच आता कीर्ती आणि सुहास म्हणतात की चहा दे ना संपदा आम्हाला. संपदा म्हणते नाही एवढाच केला होता. तर कीर्ती म्हणते की मग परत कर ना. तेव्हा आता संपदा पुन्हा त्यांच्यासाठी चहा करायला जाते. तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो की ते आशू आणि शिवा कुठे आहेत. तेवढ्यात आता सीताई म्हणते की शिवा अजून उठली नाही का. तर उर्मिला म्हणते सासू घरी नाही ना, त्यामुळे आराम करत असेल. सीताई म्हणते की ती जर झोपली असेल तर काही हरकत नाही. आणि तेवढ्यात आता संपदा ही कीर्ती आणि सुहासला चहा घेऊन येते. चहा देताच आता उर्मिला संपदाला म्हणते की आशू आणि शिवा कुठे आहे. तेव्हा आता संपदा म्हणते माहिती नाही, मी सकाळी गेले होते त्यांच्या रूममध्ये पण तिथे मला ते दिसले नाही, मला वाटलं कदाचित तुमच्याबरोबर गेले असतील. आणि सीताई म्हणते काय बोलली संपदा. तर संपदा म्हणते ते रूममध्ये नव्हते काकू. सीताई म्हणते म्हणजे ते घरात नाहीये. हसतच कीर्ती म्हणते की म्हणजे आईला ना त्यांच्या सुनेवर आणि मुलावर खूप विश्वास आहे ना. कीर्ती म्हणते की शेवटी ते त्यांच्या मनाला येईल तसेच वागतात. सीताई म्हणते कीर्ती तू थांब. सीताई म्हणते की उगाच बोलून काहीही ठरू नकोस, असतील ते घरात. आणि लगेच आता कीर्ती म्हणते की म्हणजे काय आता जादू राहिली का घरात. कीर्ती म्हणते की ते जर घरात असते तर मग कुठे दिसत नाहीयेत. आणि तेवढ्यात आता उर्मिला म्हणते की माझं डोकं खूप दुखतं, मी जरा जाऊन पडते. उर्मिला आता झोपायला जाते. तर इकडे सीताई म्हणते मी बघते शिवा आणि आशूला. आणि कीर्ती म्हणते मी सुद्धा जाऊन बघते, मला सुद्धा बघायचं आई बरोबर आहे का मी बरोबर आहे. सीताई आता आशू आणि शिवाला बघायला जाताच कीर्ती आता सीताई पाठीमागे जाते. तर आता सीताई ही टेरेसवर जाऊन आता आशू आणि शिवाला रोमॅन्टिक अवस्थेत बघणार का. आणि आता आशू शिवाला एकमेकाच्या मिठीत त्या रोमॅन्टिक अवस्थेत झोपलेले बघता क्षणी आता सीताई आता काय करणार आणि सीताई आता आनंदी होणार का, हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.